महत्वाचा असतो नाही का? एकदा का कळलं की समोरचा फक्त कामापुरता जवळ आला होता की विश्वास उडतो. आणि गेलेला विश्वास परत मिळवणं खूप अवघड असतं. त्यामुळे खरी नाती जपायची असतील तर ती मनापासून असावी लागतात. हाच बोध आहे या म्हणीचा. खरे तर कामापुरता मामा ही म्हण आपल्याला इतरांच्या स्वार्थी वृत्तीबद्दल सावध करतेच, पण आपल्या स्वतःच्या वागणुकीवरही विचार करायला लावते. अगदी. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. ही जी कामापुरता मामा वृत्ती आहे ती फक्त आपल्या वैयक्तिक नात्यांपुरतीच मर्यादित आहे? म्हणजे म्हणजे असं की या वृत्तीचा परिणाम आपल्या समाजातल्या इतर गोष्टींवर, कामाच्या ठिकाणी किंवा एकूणच वातावरणातील विश्वासावर होत नसेल का? व्यापक परिणाम असू शकतो याचा. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा, नक्कीच.